हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? छाया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो मिसळ पाव एकदम झणझणीत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आपण मसाले भाजून घेऊया. दालचिनी पूर्ण टाकते, धने आणि मिरची कलरसाठी भाजून घेऊ आपण. मी एक वाटी घेतली खोबऱ्याची, बारीक आकाराची. भाजून घेते आपण चांगलं. भाजून झाले. आता आपण कांदा घेऊया भाजून. एकदम मस्त असं लालसर भाजून घेऊया. झाला आपला कांदा आता भाजून बघा. मी 2 कांदे घेतलेत मिडियम. आता ही मोठा एक टोमॅटो घेतलाय. कांदे पण आपण थोडं आता भाजून घेऊया. चला आता काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेऊया. आता कुकरमध्ये करते मी. तेल टाकूया आपण. तेल भरपूर टाकायचं, लसणीवर मिसळ पाव बनवायचे. 4 चम्मच टाकले मी. तेल चांगलं टाकूया. आपण राई टाकू, जिरं, कढीपत्ता आणि कांदा एक घेतला मी कापून. लसणाची पेस्ट आहे, 2 चमचे टाकते. कांदा लालसर भाजून मीठ टाकूया चवीपुरतं. कांदा चांगला सॉफ्ट भाजून आता आपण मसाले टाकूया. आपला मसाला वाटून घेतलेला आहे. मिक्सरला बारीक करून घेते. मसाले टाकूया. हळद टाकू. हा कोरडा मसाला आहे, 2 चमचे टाकते चांगलं भरून. आपलं हे लाल मिरची पावडर आहे, 2 चमचे टाकते. चांगलं तेल तर आपण भाजून घेऊया. हे आपला घरचा मसाला आपले झणझणीत मिसळ पाव होते. चांगलं तेल तर भाजून घेऊया. तेल सुटले. आता आपण मटकी घेतली. हे बघा, मटकीला मस्त मोड आलेले आहेत. चांगले धुवून स्वच्छ घेतले. आता आपण मटकी टाकूया. मिक्स करून घेते. आता आपण हे गरम पाणी केलंय मी, गरम पाणीच टाकूया. थंड पाणी नाही टाकायचं, म्हणजे तरी चांगली येते.
जास्तच टाकायचं. अजून टाकूया. थोडं अजून टाकते. आता आपण एक शिट्टी घेऊया. झाकण लावून आपण ना एक शिट्टी घेऊया. सुका करून घेऊ. राई टाकते, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, अद्रक. भाजून घ्यायचा. हळद टाकूया. चवीपुरतं मीठ. आणि आपला बटाटा शिजवून घेतलाय. 4 बटाटे आहेत. मस्त एक शिट्टी घेतली मी. आता आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यात. झाली तयार मिसळ पाव. एकदम झणझणीत. आवडली असली तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.